कोकणात डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव होतं, पिंपळवाडी. गाव सुंदर होतं, पण त्या गावाचं नाव घेतलं की आसपासच्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसायची. कारण त्या गावात सूर्य मावळल्यानंतर कोणीही घराबाहेर पडत नव्हतं. विशेषतः गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ. लोक म्हणायचे, त्या झाडावर ती राहते. कोण ती हे कोणी स्पष्ट सांगत नव्हतं, पण रात्री 12 वाजता तिथून बांगड्यांचा आवाज यायचा आणि पांढऱ्या साडीतली बाई झाडाखाली उभी दिसायची. रोहन शहरातला शिकलेला मुलगा होता. अनेक वर्षांनी तो आपल्या आजीकडे पिंपळवाडीत आला होता. गावात उतरल्यावर त्याला सगळंच वेगळं वाटलं. लाल मातीचे रस्ते, कौलारू घरं, संध्याकाळी गुरं परतण्याचा आवाज आणि हवेत विचित्र शांतता. आजीने त्याला मिठी मारली. किती बारीक झालास रे. रोहन हसला. रात्री जेवताना आजीने अचानक विचारलं, रात्री बाहेर जाऊ नकोस का ग? आजीचा चेहरा गंभीर झाला. गाव बदललंय म्हणजे? इथं आता अंधार पडल्यानंतर काही गोष्टी दिसतात. रोहन हसला. आजी, तू पण ना अजून भूतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस? आजी काही बोलली नाही, फक्त देवघरातल्या दिव्याकडे पाहत राहिली. त्या रात्री रोहनला झोप येत नव्हती. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. अचानक बांगड्यांचा आवाज. रोहन उठून बसला. पुन्हा आवाज आला. छन छन. आवाज घराबाहेरून येत होता. त्याने खिडकी उघडली आणि त्याच्या अंगावर काटा आला. दूर रस्त्यावर पांढऱ्या साडीत कोणीतरी उभं होतं. केस पूर्ण चेहऱ्यावर, पाय जमिनीला टेकलेले नव्हते. ती हळूहळू घराकडे वळली. रोहन घाबरून मागे झाला. इतक्यात आजीने त्याचा हात पकडला. खिडकी बंद कर. तिचा आवाज थरथरत होता. रोहनने पटकन खिडकी लावली. ती कोण होती? आजी घाम पुसत म्हणाली. तिच्याकडे कधीच पाहायचं नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन गावात फिरायला गेला. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. चहाच्या टपरीवर बसलेल्या म्हाताऱ्याने विचारलं, काल आवाज ऐकला का? रोहन चकित झाला. तुम्हाला कसं माहीत? म्हातारा हसला. ती नवीन माणसांना आधी दिसते. कोण आहे ती? म्हाताऱ्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. सुनंदा. कोण सुनंदा? ती 30 वर्षांपूर्वी मेलीये. रोहन शांत झाला. म्हातारा पुढे बोलू लागला. सुनंदा गावातली सर्वात सुंदर बाई होती. तिचं लग्न पाटलांच्या मुलाशी झालं होतं, पण तिच्यावर खोटा आरोप लावला गेला. कसला आरोप? ती चेटकी नाही असा. रोहन हसला. आणि गावाने विश्वास ठेवला? त्या काळी लोक अंधश्रद्धाळू होते. मग? म्हाताऱ्याने थरथरत चहा खाली ठेवला. एका रात्री गावकऱ्यांनी तिला त्या पिंपळाच्या झाडाला बांधलं आणि जिवंत जाळलं. रोहनच्या हातातून चहाचा कप निसटता निसटता राहिला. काय? मरतानाही ती ओरडत होती, मी परत येईन. त्या दिवसापासून गावात विचित्र घटना सुरू झाल्या. ज्यांनी तिला जाळलं होतं ते एकामागोमाग एक मरू लागले. कोणी विहिरीत सापडलं, कोणी झाडावर लटकलेलं, कोणी वेडं झालं. आणि प्रत्येक मृत्यूपूर्वी लोकांना बांगड्यांचा आवाज ऐकू यायचा. रोहनला आता उत्सुकता वाटू लागली. त्या रात्री त्याने ठरवलं, तो पिंपळाच्या झाडाजवळ जाणार. रात्री 11 वाजता तो टॉर्च घेऊन घराबाहेर पडला. गाव पूर्ण शांत होतं. कुत्रेसुद्धा भुंकत नव्हते. जसा तो गावाच्या टोकाला पोहोचला तसा थंड वारा सुटला. दूर अंधारात ते पिंपळाचं झाड दिसत होतं. मोठं, भलं मोठं आणि काळ्या कुट्ट सावल्यांनी भरलेलं. झाडाखाली पोहोचताच त्याला कुजल्यासारखा वास आला. अचानक छन छन त्याच्या मागून आवाज आला. रोहन हळूहळू मागे वळला आणि त्याचा श्वास अडकला. ती त्याच्या अगदी समोर उभी होती. पांढरी साडी, जळालेला चेहरा, डोळ्यांच्या जागी काळी पोकळी. ती मान वाकडी करून त्याच्याकडे पाहत होती. रोहनच्या हातातून टॉर्च खाली पडली. ती हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागली. तू
परत आलास? तिचा आवाज घोगरा होता. मी कोण? ती अचानक किंचाळली. तुम्ही सगळे सारखेच. अचानक झाडाच्या फांद्या हलू लागल्या. रोहन मागे पळू लागला, पण त्याचे पाय चिखलात अडकले. ती आता अगदी जवळ आली होती. तिच्या शरीरातून जळक्या मांसाचा वास येत होता. ती त्याच्या कानाजवळ आली आणि कुजबुजली, मला अजून एक जीव हवा आहे. रोहन जोरात किंचाळला आणि अचानक त्याला कोणीतरी मागे ओढलं. तो खाली पडला. गावातला पुजारी त्याच्या समोर उभा होता. त्याच्या हातात राख आणि लिंबू होतं. तो मोठमोठ्याने मंत्र म्हणत होता. सुनंदा किंचाळली. तिचा चेहरा अचानक भयानक झाला. ती झाडावर चढू लागली. क्षणात ती अंधारात गायब झाली. रोहन थरथरत होता. पुजारी म्हणाला, मी सांगितलं होतं, ती अजून मुक्त झालेली नाही. ती मला का मारणार होती? पुजारी काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कारण तुझं रक्त त्यांचंच आहे. काय? ज्यांनी तिला जाळलं त्यात तुझा पंजोबा होता. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्रीनंतर रोहनला विचित्र स्वप्न पडू लागली. रात्री त्याला कुणीतरी घराभोवती फिरताना ऐकू यायचं. भिंतीवर नखं फिरवल्याचा आवाज, खिडकीवर टकटक आणि बांगड्यांचा आवाज. एके रात्री त्याला अचानक जाग आली. घरात कोणीतरी चालत होतं. छन छन आवाज हळूहळू त्याच्या खोलीजवळ येत होता. दरवाजा आपोआप उघडला आणि ती आत आली. रोहनचं शरीर हालत नव्हतं. ती त्याच्या पलंगाजवळ उभी राहिली. तिचे काळे डोळे त्याच्याकडे रोखलेले. ती हळूहळू म्हणाली, तुमच्या घराण्याचा शेवट जवळ आलाय. अचानक तिचा हात लांब झाला, अमानवी. तो रोहनच्या गळ्याकडे येऊ लागला. इतक्यात देवघरातून घंटा वाजली. ती जोरात किंचाळली आणि दुरासारखी नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने रोहनला सत्य सांगितलं. सुनंदा चेटकीन नव्हती. मग पाटलांच्या मुलानेच तिचा खून केला होता. पण गावकऱ्यांना खोटं सांगितलं गेलं. का? कारण त्याचं दुसऱ्या बाईशी संबंध होते. रोहन रागाने थरथरला. म्हणजे एका निरपराध स्त्रीला जिवंत जाळलं? पुजारीने मान खाली घातली. हो. मग आता काय करायचं? पुजारी म्हणाला, तिची राख अजून त्या झाडाखाली आहे. जोपर्यंत तिच्यावर योग्य विधी होत नाही तोपर्यंत ती शांत होणार नाही. त्या रात्री गावात मोठा विधी सुरू झाला. पिंपळाच्या झाडाभोवती लोक जमले. मंत्र सुरू झाले. वारा जोरात सुटला. अचानक झाड हलू लागलं आणि सुनंदा प्रकट झाली. यावेळी ती अधिक भयानक दिसत होती. तिचं संपूर्ण शरीर जळालेलं. ती किंचाळत होती, तुम्हा सगळ्यांना मारून टाकीन. लोक घाबरून पळू लागले, पण रोहन तिथेच उभा राहिला. तो ओरडला, सुनंदा, तुला न्याय मिळेल. ती अचानक थांबली. तिचे डोळे त्याच्याकडे वळले. रोहनने थरथरत झाडाखालची राख बाहेर काढली. पुजारी मंत्र म्हणू लागला. अचानक आकाशात वीज चमकली. सुनंदा जोरात ओरडली. तिच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं. ती हळूहळू शांत झाली आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं. ती हळू आवाजात म्हणाली, मला मुक्ती हवी होती. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. पुढच्याच क्षणी तिचं शरीर हवेत विरघळू लागलं आणि काही सेकंदात ती नाहीशी झाली. पूर्ण शांतता पसरली. त्या रात्रीनंतर पिंपळवाडीत पुन्हा कधीच बांगड्यांचा आवाज आला नाही. लोकांनी त्या झाडाजवळ मंदिर बांधलं. गाव हळूहळू पूर्वीसारखं होऊ लागलं. पण काही महिन्यांनी रोहन पुन्हा गावात आला. तो रात्री उशिरा घराबाहेर उभा होता. वारा शांत होता. अचानक छन, त्याच्या कानाजवळ बांगडी वाजली. रोहनचं हृदय थांबलं. त्याने हळूहळू मागे वळून पाहिलं आणि अंधारात पांढऱ्या साडीत कोणीतरी उभं होतं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं आणि पुढच्याच क्षणी ती गायब झाली. पुढची भयकथा. काळ्या ओढ्याचं रहस्य. विदर्भातलं धामणगाव नावाचं छोटंसं गाव. गाव तसं शांत होतं.
पण त्या गावाचं एक गुपित होतं. गावाच्या पलीकडे वाहणारा काळा ओढा. पावसाळ्यात तो ओढा भरून व्हायचा, पण उन्हाळ्यात सुद्धा त्याचं पाणी काळंच दिसायचं. लोक म्हणायचे, त्या ओढ्यात मृत आत्मे राहतात. गावात एक नियम होता, सूर्यास्तानंतर कुणीही ओढ्याकडे जायचं नाही, कारण रात्री तिथून स्त्रीच्या रडण्याचा आवाज यायचा आणि जो तो आवाज ऐकून तिकडे गेला तो कधीच परत आला नाही. समीर अनेक वर्षांनी गावात परत आला होता. मुंबईत राहणारा समीर गावाकडच्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नव्हता. त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर जुना वाडा विकण्यासाठी तो धामण गावात आला होता. बसमधून उतरताच त्याला गाव बदललेलं वाटलं. रस्ते रिकामे, लोक शांत आणि प्रत्येकाच्या नजरेत भीती. त्याचा बालमित्र गणेश त्याला घ्यायला आला. कसा आहेस रे? ठीक, पण गाव एवढं शांत का वाटते? गणेश काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, इथं आता रात्री कुणी बाहेर पडत नाही. समीर हसला. का? भूतबीत फिरतं का? गणेशच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं. तू अजूनही त्यावर हसतोस. रात्री समीर जुन्या वाड्यात झोपला. मोठा वाडा, काळवंडलेल्या भिंती, जुनं फर्निचर आणि प्रत्येक खोलीत कुजल्यासारखा वास. रात्री अचानक त्याला जाग आली. बाहेर पावसाचा आवाज सुरू होता. मग त्याला काहीतरी ऐकू आलं. कोणीतरी रडत होतं. स्त्रीचा आवाज, दूरवरून. समीर उठून खिडकीजवळ गेला. दूर काळ्या ओढ्याकडून आवाज येत होता. अचानक त्याला दिसलं, ओढ्याजवळ पांढऱ्या कपड्यात कुणीतरी उभं होतं. लांब केस, वाकडी मान आणि पूर्ण स्थिर. समीरच्या अंगावर शहारा आला. अचानक ती आकृती हळूहळू त्याच्याकडे वळली आणि पुढच्याच क्षणी ती गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी समीरने गणेशला विचारलं, ओढ्याजवळ रात्री कुणी येतं का? गणेशच्या हातातून चहाचा कप थरथरला. तू तिला पाहिलंस? कोण आहे ती? गणेश काही वेळ शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, मुक्ता. मुक्ता कोण? ती 30 वर्षांपूर्वी मेलीये. समीर हसला. पुन्हा भूताची गोष्ट? गणेश रागाने उठला. ही गोष्ट नाहीये. टपरीवर बसलेले बाकी लोक अचानक शांत झाले. त्यातला एक म्हातारा म्हणाला, त्या ओढ्याने खूप जीव घेतलेत. म्हातारा बोलू लागला, पूर्वी धामण गावात एक जमीनदार होता, भैरव पाटील. त्याचं नाव घेताच लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसली. तो फार क्रूर होता. गरीब लोकांना मारणं, बायकांवर अत्याचार करणं त्याच्यासाठी सामान्य होतं. मग मुक्ताचा काय संबंध? मुक्ता त्याच्या शेतात काम करायची. मग? म्हाताऱ्याचे डोळे भरले. एका रात्री ती अचानक गायब झाली. कुणी शोधलं नाही. दुसऱ्या दिवशी तिचं रक्त ओढ्याजवळ सापडलं. समीर शांत झाला. पोलीस? म्हातारा कटू हसला. त्या काळी पाटलांविरुद्ध कोण बोलणार? त्या दिवसापासून विचित्र गोष्टी सुरू झाल्या. भैरव पाटलाच्या घरातले लोक एकामागून एक मरू लागले. कुणी विहिरीत पडून मेलं, कुणी वेडं झालं, कुणी स्वतःला जाळून घेतलं आणि प्रत्येक मृत्यूपूर्वी लोकांना रात्री रडण्याचा आवाज ऐकू यायचा. समीरला त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्या रात्री तो मुद्दाम ओढ्याकडे गेला. पूर्वी गाव अंधारात बुडालेलं, रस्त्यावर कुणी नव्हतं. जसा तो ओढ्याजवळ पोहोचला तसा थंड वारा सुटला. ओढ्याचं पाणी काळं दिसत होतं. अचानक त्याला पाण्यात कुणाचं प्रतिबिंब दिसलं, पण त्याच्या मागे कोणी नव्हतं. तो घाबरून मागे वळला. कोणीच नव्हतं. पुन्हा पाण्याकडे पाहिलं. यावेळी प्रतिबिंब अगदी जवळ होतं. जळालेला चेहरा, काळे डोळे, रक्ताळलेले ओठ. समीर मागे सरकला. अचानक पाण्यातून हात बाहेर आला. काळा, कुजलेला आणि मानवी. तो हात समीरचा पाय पकडला. समीर जोरात किंचाळला. कसेबसे स्वतःला सोडवून तो गावात पळत आला. त्याच्या पायावर नखांचे ओरखडे होते. गणेशने ते पाहिले आणि घाबरला. तिने तुला स्पर्श केला. काय आहे हे? गणेश म्हणाला, आता ती तुला सोडणार नाही. त्या रात्रीनंतर समीरला विचित्र गोष्टी दिसू लागल्या.
आरशात मागे कुणीतरी उभं दिसायचं. रिकाम्या खोलीत पैंजणांचा आवाज यायचा. रात्री झोपेत कुणीतरी त्याच्या कानात कुजबुजायचं, मला न्याय दे. एके रात्री तो अचानक जागा झाला. त्याच्या पलंगाजवळ कुणीतरी बसलं होतं. मुक्ता. तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. तिच्या गळ्यावर खोल जखम होती. ती हळू आवाजात म्हणाली, त्यांनी मला मारलं. समीरचं शरीर हालत नव्हतं. ती पुढे झुकली. तिच्या तोंडातून काळं पाणी वाहत होतं. तू त्यांना शिक्षा करशील? अचानक तिचा चेहरा भयानक झाला. नाहीतर तूही मरशील. दुसऱ्या दिवशी समीर गावातल्या जुन्या मंदिरात गेला. तिथे एक वृद्ध पुजारी होता. त्याने समीरकडे पाहताच विचारलं, तुला ती दिसते ना? समीर हादरला. पुजारी म्हणाला, मुक्ताला न्याय हवा आहे, पण मी काय करू? पुजारी शांतपणे म्हणाला, तिचं शरीर अजून सापडलं नाही. काय? भैरव पाटलाने तिला मारून ओढ्यात फेकलं, पण तिचा आत्मा अजून अडकलेला आहे. तिचे अवशेष शोधावे लागतील. त्या रात्री समीर आणि गणेश ओढ्याकडे गेले. त्यांच्याकडे फक्त एक कंदील होता. ओढ्याजवळ पोहोचताच विचित्र कुजबूज ऐकू येऊ लागली. जणू अनेक लोक एकाच वेळी बोलत होते. अचानक कंदील विझला. पूर्ण अंधार. मग पाण्यातून कुणीतरी हसायला लागलं. भयानक, खोल, मानवी नसलेलं. समीरचा श्वास अडकला. अचानक ओढ्यातून अनेक हात बाहेर आले. काळे, कुजलेले, रक्ताळलेले. ते दोघांकडे सरकू लागले. गणेश किंचाळला, पळ! दोघे धावत सुटले, पण समीरचा पाय घसरला. तो थेट ओढ्यात पडला. पाण्याखाली त्याला कुणीतरी दिसलं. एक स्त्री. तिचे हात दोरीने बांधलेले, गळा चिरलेला. ती मुक्ताच होती. तिने डोळे उघडले आणि समीरचा हात पकडला. क्षणात समीरला सगळं दिसू लागलं. भैरव पाटील, त्याची माणसं, मुक्ताची किंचाळी आणि तिला जिवंत ओढ्यात फेकताना. समीर जोरात वर आला. तो धापा टाकत म्हणाला, तिचं शरीर ओढ्यात आहे. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी ओढा खोदायला सुरुवात केली. काही तासांनी त्यांना हाडं सापडली. स्त्रीचा सांगाडा. गळ्यात अजूनही तुटलेलं मंगळसूत्र होतं. गावात शांतता पसरली. म्हातारा पुजारी म्हणाला, आज तिची मुक्ती होईल. त्या रात्री मोठा विधी सुरू झाला. मंत्रोच्चार सुरू झाले. अचानक आकाश काळं झालं. जोराचा वारा सुटला आणि ओढ्यातून ती बाहेर आली. मुक्ता. यावेळी तिचा चेहरा अधिक भयानक होता. ती हवेत तरंगत होती. तिच्या तोंडातून काळं पाणी वाहत होतं. ती ओरडली, सगळे मरतील. गावकरी घाबरून पळू लागले. समीर तिच्या समोर उभा राहिला. तुला न्याय मिळालाय. ती अचानक शांत झाली. तिचे डोळे समीरकडे वळले. उशीर झाला. अचानक भैरव पाटलाचा मुलगा गर्दीतून पुढे आला. तो थरथरत होता. माझ्या बापाने तिला मारलं होतं. सगळे हादरले. तो रडत म्हणाला, मी सगळं पाहिलं होतं. मुक्ताचा चेहरा हळूहळू बदलू लागला. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात रागाऐवजी दुःख दिसलं. पुजाऱ्याने मंत्र सुरू केले. मुक्ताच्या सांगाड्यावर पवित्र पाणी टाकलं. अचानक तिच्या शरीरातून काळा धूर बाहेर येऊ लागला. ती जोरात किंचाळली. ओढ्याचं पाणी उफाळू लागलं. विजा चमकू लागल्या आणि पुढच्याच क्षणी ती शांत झाली. तिचा चेहरा सामान्य झाला. ती हळू आवाजात म्हणाली, मला घरी जायचंय. आणि क्षणात ती हवेत विरघळली. त्या रात्रीनंतर ओढ्याचं पाणी पुन्हा स्वच्छ झालं. गावात पुन्हा हसू परतलं. लोक रात्री बाहेर पडू लागले. समीरने वाडा विकायचा विचार बदलला. त्याला वाटलं, काही गाव फक्त मातीची नसतात, त्यात आत्मे राहतात, आठवणी राहतात आणि काही शाप कधीच पूर्ण संपत नाहीत. काही महिन्यानंतर समीर मुंबईला परतला. एका रात्री तो ऑफिसमधून उशिरा घरी येत होता. जोराचा पाऊस सुरू होता. रस्त्यावर पाणी साचलं होतं. तो कार थांबवून बाहेर पाहत होता. अचानक त्याला रडण्याचा आवाज ऐकू आला.
समीरचा चेहरा पांढरा पडला. तो हळूहळू मागे वळला. कारच्या मागच्या सीटवर एक ओले केस असलेली बाई बसली होती. तिचे पांढरे डोळे त्याच्याकडे रोखलेले आणि तिच्या ओठांवर भयानक हास्य होतं. पुढची भयकथा. लाल हवेली. मराठवाड्यातलं रुईखेड नावाचं गाव. गावाच्या बाहेर सुकलेल्या झाडाच्या मध्ये एक जुनी हवेली उभी होती. लाल हवेली. ती हवेली इतकी जुनी होती की तिच्या भिंतीवर शेवाळ चढलं होतं. खिडक्या तुटलेल्या, दरवाजे अर्धवट लटकलेले. पण गावकरी अजूनही त्या हवेलीपासून दूर राहायचे, कारण त्या हवेलीत रात्री दिवे लागायचे आणि तिथून किंचाळण्याचे आवाज यायचे. लोक म्हणायचे, त्या हवेलीत अजूनही ती जिवंत आहे. अक्षय पुण्यात शिकणारा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याच्या मित्रांनी त्याला चॅलेंज दिलं होतं, रुईखेडच्या लाल हवेलीत एक रात्र काढून दाखव. अक्षयला भूतांवर विश्वास नव्हता. त्याने लगेच होकार दिला. त्याचा मित्र निलेश गावातला होता. तो अक्षयला घेऊन रुईखेडला आला. गावात पोहोचल्यावर अक्षयला विचित्र गोष्ट जाणवली. सगळे लोक त्यांच्याकडे घाबरून पाहत होते. एका म्हाताऱ्या बाईने तर थेट अक्षयचा हात पकडला. बाळा, तिकडे जाऊ नकोस. अक्षय हसला. का आजी, भूत आहे का? म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. भूत नाही, शाप आहे. त्या रात्री अक्षय, निलेश आणि त्यांचे 2 मित्र करण आणि समीर लाल हवेलीत गेले. मोठा लोखंडी दरवाजा ढकलताच कर्कश आवाज झाला. आत प्रचंड अंधार, धुळीने भरलेल्या भिंती, छतावर उलटे लटकलेले वटवाघुळे आणि हवेत कुचक्या माणसाचा वास. करण हसला. हेच का तुमचं भूत? निलेश मात्र शांत होता. त्याने हळू आवाजात सांगितलं, रात्री 12 नंतर वरच्या मजल्यावर जाऊ नका. का? कारण ती तिथे दिसते. सगळे मित्र खाली हॉलमध्ये बसले. मोबाईलची टॉर्च चालू होती. बाहेर वारा जोरात वाहत होता. अचानक वरच्या मजल्यावरून आवाज आला, ठक ठक. जणू कोणीतरी चालत होतं. समीर घाबरला. वर कोण आहे? करण हसला. उंदीर असतील. पुन्हा आवाज आला, यावेळी अधिक जोरात, ठक ठक. आणि अचानक एका बाईच्या हसण्याचा आवाज संपूर्ण हवेलीत घुमला. सगळे शांत झाले. निलेश थरथरत म्हणाला, ती आली. अक्षयने टॉर्च घेतली. चल वर जाऊ. ते चौघे जिन्याकडे गेले. जिना जुना होता. प्रत्येक पायरी कर्कश आवाज करत होती. वर पोहोचल्यावर त्यांना लांब कॉरिडॉर दिसला. दोन्ही बाजूला बंद दरवाजे. कॉरिडॉरच्या शेवटी एक दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून मंद लाल प्रकाश येत होता. अचानक एक सावली दरवाजाजवळून गेली. समीर किंचाळला. अक्षयने दरवाजा उघडला. आत मोठी खोली होती. भिंतीवर जुन्या चित्रांचे फ्रेम्स, मध्यभागी मोडकळीस आलेला पलंग आणि आरशासमोर एक स्त्री बसलेली. लांब काळे केस, लाल साडी. ती हळूहळू केस विंचरत होती. अक्षय हसत म्हणाला, कोण आहेस तू? ती घाबरली. ती थांबली. हळूहळू आरशातून तिचा चेहरा दिसू लागला. पण आरशात तिचा चेहरा नव्हता. पूर्ण काळोख. क्षणात खोलीतील तापमान थंड झालं. ती हळूहळू उभी राहिली आणि मान वाकडी करून त्यांच्याकडे वळली. तिचा चेहरा पूर्ण जळालेला होता. डोळे नव्हते, फक्त काळ्या खोल खाचा. करण मागे पळू लागला, पण दरवाजा जोरात बंद झाला. ती बाई हसायला लागली. भयानक, मानवी नसलेलं हसू. इतक्या वर्षांनी पाहुणे आलेत. तिचा आवाज घोगरा होता. अचानक समीर किंचाळला. त्याच्या पायाला कुणीतरी पकडलं होतं. जमिनीखालून काळे हात बाहेर येत होते. समीरला ओढत होते. वाचवा. क्षणात तो जमिनीत खेचला गेला. फक्त त्याची किंकाळी हवेलीत घुमत राहिली. अक्षय आणि बाकीचे खाली पळाले. निलेश धापा टाकत म्हणाला, मी सांगितलं होतं. ती कोण आहे? निलेशच्या डोळ्यात भीती होती. राधा. काय झालं होतं तिचं? निलेश बोलू लागला.
पूर्वी इथे देशमुख राहायचे, खूप श्रीमंत. त्यांची मुलगी राधा फार सुंदर होती. मग तिचं एका गरीब मुलावर प्रेम होतं. मग घरच्यांनी विरोध केला. हो, पण गोष्ट तिथेच संपली नाही. एका रात्री राधा अचानक गायब झाली. देशमुखांनी सांगितलं ती पळून गेली. पण गावकऱ्यांना रात्री हवेलीतून किंचाळण्याचे आवाज येत होते. काही दिवसांनी हवेलीला आग लागली. देशमुखांचं संपूर्ण कुटुंब जळून मेलं. फक्त राधाचं शरीर कधीच सापडलं नाही आणि त्या दिवसापासून हवेलीत ती दिसू लागली. अचानक हवेलीच्या बाहेरून कुणीतरी दार वाजवायला लागलं. करण धावत दाराजवळ गेला. समीर असेल. त्याने दार उघडलं. बाहेर पूर्ण अंधार, कोणीच नव्हतं. अचानक करणच्या मागून आवाज आला, मी इथे आहे. करण मागे वळला. समीर त्याच्या मागे उभा होता, पण त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि त्याच्या तोंडातून काळं रक्त वाहत होतं. क्षणात समीरने करणचा गळा पकडला. अमानवी ताकद. करणचा श्वास बंद होऊ लागला. अक्षयने लाकडाचा तुकडा उचलून समीरच्या डोक्यात मारला. समीर किंचाळला आणि अचानक छतावर चढून बसला. त्याचे हातपाय कोळ्यासारखे वाकले होते. तो उलटा लटकून हसायला लागला. ती सगळ्यांना घेऊन जाईल. अचानक हवेलीतील सगळे दिवे लागले. लाल प्रकाश संपूर्ण हॉलमध्ये पसरला. भिंतीवर रक्तासारखे डाग दिसू लागले आणि वरच्या मजल्यावरून अनेक लोकांच्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. निलेश रडू लागला, आपण इथून जिवंत जाणार नाही. इतक्यात हवेलीच्या कोपऱ्यात एक जुना फोटो दिसला. अक्षयने तो उचलला. फोटोत राधा उभी होती, पण तिच्या मागे एक माणूस दिसत होता, जळालेला. त्याचा चेहरा पाहून निलेश हादरला. हा माझा आजोबा आहे. निलेश थरथरत म्हणाला, माझ्या आजोबांनी राधाला जाळलं होतं. अक्षय स्तब्ध झाला. काय? राधा गर्भवती होती. घराण्याची बदनामी होईल म्हणून त्यांनी तिला वरच्या खोलीत बंद करून जाळलं. क्षणात वरून जोरात किंचाळी आली. राधा प्रकट झाली. यावेळी तिचं शरीर पूर्ण जळत होतं. तिच्या पोटावर खोल जखम होती. ती ओरडली, सगळे मरतील. अचानक हवेली हलू लागली. भिंतींना तडे जाऊ लागले. वरून राख पडू लागली. राधा हवेत तरंगत त्यांच्याकडे येत होती. अक्षयने ओरडून विचारलं, तुला काय हवंय? ती काही क्षण शांत राहिली. मग घोगऱ्या आवाजात म्हणाली, माझं मूल. सगळे शांत झाले. ती रडू लागली, त्यांनी माझ्या बाळाला सुद्धा जाळलं. अचानक हवेलीच्या कोपऱ्यातून बाळ रडल्याचा आवाज आला. समीर पुन्हा किंचाळला. भिंतीतून लहान हात बाहेर येऊ लागले, काळे, जळालेले. ते जमिनीवर सरपटत पुढे येत होते. निलेश वेड्यासारखा ओरडला, माफ कर. राधा त्याच्या समोर थांबली. तुमच्या घराण्याने माझं आयुष्य घेतलं. ती हळूहळू त्याच्या जवळ गेली आणि तिचा जळालेला हात त्याच्या चेहऱ्यावर ठेवला. क्षणात निलेश जोरात किंचाळला. त्याचा चेहरा जळू लागला. अक्षयने बाजूला पडलेलं देवघर पाहिलं. त्यात एक जुनी देवीची मूर्ती होती. त्याने ती उचलली. अचानक हवेलीत वारा जोरात फिरू लागला. राधा मागे सरकली. ती भयानक आवाजात ओरडली. अक्षय मोठ्याने मंत्र म्हणू लागला. त्याला मंत्र येत नव्हते, पण त्या क्षणी तो फक्त देवाचं नाव घेत होता. राधा किंचाळू लागली. तिचं शरीर धुरासारखं विरघळू लागलं. अचानक हवेलीचा छत कोसळायला लागला. पळा! अक्षय आणि करण बाहेर धावत सुटले. त्यांच्या मागे संपूर्ण हवेली जळायला लागली. राधाचा आवाज अजूनही येत होता, माझं बाळ. क्षणात लाल हवेली आगीत कोसळली. पूर्ण शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी गावकरी तिथे आले. हवेली पूर्ण राख झाली होती, पण त्या राखेत त्यांना 2 सांगाडे सापडले, एक स्त्रीचा आणि एक छोट्या बाळाचा. गावात शोक पसरला. पुजाऱ्याने त्या दोघांवर अंतिम संस्कार केले. त्या दिवसानंतर हवेलीतून आवाज येणं बंद झालं. लोक म्हणाले, राधाला मुक्ती मिळाली, पण
काही महिन्यांनी अक्षय पुण्यात आपल्या हॉस्टेलमध्ये झोपला होता. रात्री अचानक त्याला बाळ रडल्याचा आवाज आला. तो घाबरून उठला. त्याच्या खोलीचा दरवाजा हळूहळू उघडला आणि बाहेर एक जळालेली बाई उभी होती. तिच्या हातात काळं जळालेलं बाळ होतं. ती हसत म्हणाली, "माझ्या बाळाला पाहशील